वो सेठ जी पार्किंग का पैसा लगेगा, पार्किंग का पैसा. चहा नाश्त्याचा ब्रेक उरकून घेऊ पाहिला आता. मस्त असे पराठे गरम गरम 2 पराठे ऑर्डर केलेत. दही पराठा म्हणजे आलू पराठा. पहिला घास देवाचा. मजा येणार. आता गाडी घेऊन जातो वडोदऱ्यापर्यंत विजू भाऊची. आणि भाऊनो सगळ्यांना शेअर करा यार. काय होते तुम्हाला? अरे पैसे तर लागत आहेत ना. बनताय इंदा शेअर करा. आपला मराठी माणूस आणि आपला मराठी माणूस पुढे गेला पाहिजे बस, बाकी काय नाही. अरे याला म्हणतात बाई ड्रायव्हर. निघाला. मी सकाळी गुजरात स्टेट मध्ये प्रवेश केलाय तेव्हापासून आपला टीपी व्हॅलिडच नाहीये. जर तुमचा टीपी व्हॅलिड नसेल तर तुम्ही अदर स्टेट मध्ये पहिली तर तुमच्या गाडीला कोणताही इन्शुरन्स वगैरे किंवा कोणताही क्लेम ऍक्सिडेंट काहीही पास होत नाही. नमस्कार भावांनो, सगळ्यांना जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ. तर मस्त अशी आपली उदयपूरची सिरीज चालू आहे आणि पार्ट 2 ची सुरुवात सकाळी 8 वाजता करतोय. तर सध्या आपण आहे NH4 ला, सुरत बायपासला. म्हणजे हा NH4 जो नवीन झालाय मुंबई दिल्ली हायवे वलसाड पर्यंत हा रोडचं काम झालेलं आहे. म्हणजे लास्ट टाइम आपण जो ट्राय केला होता तो वडोदऱ्यावरतून भरूच पर्यंत होता, बट तिथून पुढं वलसाड पर्यंत हा रोड कव्हर झालेला आहे आणि इथून टापोटाप जात आहे. तर आपला 430 किलोमीटरचा प्रवास आतापर्यंत कंप्लीट झाला आणि अजूनही 430 किलोमीटरचा प्रवास बाकी आहे. आणि तुम्ही आता गाडी पाहिली असेल, ती विजू भाऊंची गाडी आहे. विजय भाऊ पण मस्त अशी राजस्थानची सिरीज करतात आणि आपण पण उदयपूरची सिरीज करतोय, म्हणजेच राजस्थानची सिरीज करतोय. तर ते रात्री निघाले होते, थोडे लेट निघाले आणि आपण पूर्ण प्रवास खेचून घेतला. म्हणजे लास्ट पार्टमध्ये तुम्ही पाहिलं असेल पुण्यावरतून सुरू केलेला प्रवास, त्याच्या आधी मुंबईचा थोडाफार प्रवास आणि बॉर्डरपर्यंत येऊन थांबलेला आपला प्रवास, हा पार्ट 1 मध्ये कव्हर झालाय. आणि पार्ट 2 मध्ये मस्तपैकी आता विजू भाऊंबरोबर आपल्याला राहिलेला प्रवास कव्हर करायचा आहे. त्यांची पण सिरीज बघा. बरोबर 8चा अलार्म आपला वाजलाय. तर त्यांची पण सिरीज मस्त अशी एन्जॉय करा. आपली पण सिरीज कशी वाटते ती कमेंट करून नक्की सांगा. आणि आता ते मस्त असा आराम करतायत, त्यामुळं त्यांना काही डिस्टर्ब केलं नाही. बोललो तुम्ही झोप काढा, कारण ते येतपर्यंत आपण बॉर्डरवरती झोपलो होतो आणि त्यानंतर पुढे निघालो आणि इथपर्यंत येऊन थांबलोय. तर हा नवीन हायवे NH4 आहे मित्रांनो. याची अजून म्हणजे हॉटेल वगैरे काही फॅसिलिटी नाहीये, त्यामुळे इथं थोडं अवघड आहे, बट लवकरच हे पण सोल्युशन होईल. आणि हा बाईचं सकाळ सकाळी ढकलता त्याची ढकल स्टार्ट झाली, त्याने बरोबर न्यूट्रल वरती मागे आणली. म्हणलं थांबते की नाही थांबते. बरं थांबली, निघालाय आणि विजू भाऊंची गाडी पण समोरच आहे. तर टायमिंग बघू शकता मित्रांनो, 9:15 वाजलेत. आपली तर काही झोप आलीच नाही. ब्लॉग पण एडिट झाला, पण अजून काही विजूदादांची झोप होत नाही. त्यांना आता उठवायला पाहिजे. नवलाई देवी प्रसन्न, श्री स्वामी समर्थ. भाई मस्त सुम झोपले तर चादर बिदर घेऊन पॅक. हा का दिसतंय का तुम्हाला? दिसतंय. वो सेठ जी पार्किंग का पैसा लगेगा, पार्किंग का पैसा. ढाब्यावरची सवय. हो सेठ जी पार्किंग का पैसा लगेगा, पार्किंग का पैसा. उठ जाओ, टाइम हो गया. 9 वाजलेत. 9 झोप लागली यार. एक नंबर झोप झाली ना. 3 तास. चादर बिदर टाकून एकदम एक नंबर. मी नाही झोपलो, ब्लॉग एडिट करत बसलो मस्त पैकी. माझी 1 तास झोप झाली होती, त्याचा फायदा झाला मला. चला फ्रेश बिश होऊन घ्या मस्त पैकी आता. हो चला मित्रांनो, जर्नी सुरू करूया. बरोबर 9:18 झालेत मित्रांनो. आपलं रनिंग बघा 440 आणि हा समोर हायवे आणि आपल्या बरोबर प्रवास होणार आहे विजूदादांचा. चला आता निघूया कुठंतरी चहा नाश्त्यासाठी, जाऊन पुढे थांबूया. मस्त असा हायवे, पण अजून याच्यावरती फॅसिलिटीज काहीच नाही आहेत, म्हणजे ढाबे वगैरे नाही आहेत. जिथून आपण सुरू केलं ना नवसारीपासून, आता सुरत बायपास, त्याच्यानंतर भरूच आणि वडोदरा, हा ह्या रस्त्याचा पूर्ण इथपर्यंतचं काम कंप्लीट झालेलं आहे. तर आता जिथं आपल्याला पहिलं हॉटेल किंवा ढाबा सापडेल तिथं मस्तपैकी फ्रेश होऊ, चहा नाश्ता उरकू आणि मग त्याची जर्नी कंटिन्यू करत राहू. NE4 जेव्हा मित्रांनो कंप्लीट होईल ना, कारण हा मुंबई दिल्ली अजून इथून 122 किलोमीटर दाखवत आहे. भरूच 47, किम 14 किलोमीटर.
आणि आतापर्यंत जे काही मुंबईवरतून इथपर्यंतचं अंतर झालं असेल तर मुंबईवरतून 300 किलोमीटर, पुण्यावरतून बरोबर 450 किलोमीटरचं रनिंग मित्रांनो आहे. म्हणजे जर मुंबईवरतून दिल्लीचं जर कॅल्क्युलेशन केलं तर 1300 किलोमीटरचा प्रवास असणार आहे. ज्यावेळेस हा 4 लेन कम्प्लीट होईल ना मित्रांनो, NE4, त्यावेळेस असं म्हणता येईल की दिल्ली अब दूर नाही. जसं गडकरी साहेब बोलले होते ना की हे हायवे बांधतायत, ते हायवे बांधतायत, पण आमचा NH66 लवकर बनवा हो साहेब. जसा समृद्धी बनवला, NE4 बनवलाय, तुम्ही पुणे मुंबई एक्सप्रेसच्या मिसिंग लिंकचं काम करताय, तसंच ते NH66चं पण काम उरकून घ्या, कारण तो खूप गरजेचा हायवे. आणि जेव्हा मुंबईचा बायपास, म्हणजे मी लास्टच्या ब्लॉग मध्ये बोललो होतो, जसं मुंबईचा बायपास पाहिजे ना एकदम बाहेरून, ते खूप गरजेचं काम आहे. कारण आम्हाला सकाळी उठल्यापासून वॉशरूम फॅसिलिटी काय भेटली नाही. म्हणजे उघड्यावरतीच जाणं हे काय चांगुलपणाचं लक्षण नाहीये. आता भरूच पासून जो वडोदऱ्याचा रोड आहे तिथं आहेत, पण तिथून आता हे नवसारी पर्यंत इकडं काय काहीच नाही. ना चहा पाणी, ना वॉशरूम, ना पेट्रोल पंप. जे काय उरकायचंय ते हायवे सुरू व्हायच्या आधी उरका, आणि जे काय जर तुम्हाला डिझेल वगैरे भरायचं ते पण बाहेरच भरून घ्या आणि मग या हायवेवरती या. तर चला मित्रांनो, फायनली पोहोचलो आपण वडोदऱ्याच्या अलीकडच्या खेतेश्वर ट्रक ढाब्यावरती. ते चहा नाश्ता उरकता येईल आपल्याला. वॉशरूमची वगैरे सोय आहे इथं साईडलाच दिसतंय का, आणि शेजारी ढाबा पण आहे. चला गाडी पार्क करून घेऊ, चहा नाश्त्याचा ब्रेक उरकून घेऊ पहिला. आता मस्त असे पराठे गरम गरम 2 पराठे ऑर्डर केलेत. दही पराठा, आव आलू पराठा खाने के लिए. कटिंग बिटिंग टाकून दिले हो, एकच नंबर. दही पराठा म्हणजे आलू पराठा. पहिला घाल देवाचा. काय चांगलं वरती स्वच्छ धाबा. 80 रुपये वरती टाकतात. आणि स्वच्छ धाबा ॲक्च्युली मला वाटते हा पीठ वेगळा वाटतं, पुऱ्यांचा पीठ वाटतं आपलं गव्हाचं पीठ, हां. मैद्याचं पीठ थोडी. ॲक्च्युली पराठामध्ये बरं राजा ढाब्यावरती आपण खातो मैदा असतो, मैद्याचा पराठा. गव्हाचा ॲक्च्युली त्रास नाही होणार. पूर्वीचं म्हणजे गहू, बटाटा, दही. तर चला मित्रांनो, आपण निघालोय आणि आपल्याकडे आज असणार आहे नवलाई प्रसन्न श्री स्वामी समर्थ विजयदारांची गाडी. एक नंबर 1.7. आणि चॅनलला विजयदारांचं पण सबस्क्राईब करा. चला आपण आज विजू भाऊंच्या गाडीचा अनुभव घेऊया. मस्त अशी गाडी आहे, बेड बनवलाय, कम्फर्ट, फॅन बिन लावलेला आहे, फुल फॅसिलिटी. आणि आपले स्वामी श्री स्वामी समर्थ हे आपल्यासारखंच आहे. चला निघालेली आहे आपली 3094 आणि आपण घेऊन निघालोय विजूदादांची मस्तपैकी नवलाई प्रसन्न. मजा येणार. आता गाडी घेऊन जातो वडोदऱ्यापर्यंत विजू भाऊची. गाडी मस्त आहे, पावर आहे, पावर. 1.3च्या ज्या FP मॉडेल आहेत ना त्याला खरंच पावर आहे. तसे आपली ते हलकी आहे, BS6 बारीक पिकअप आहे. छोट्या टायरवाले म्हणलं का बारीक पिकअप. आपली जुनी 1934 मस्त होती, ते नाथ खोळा. आज दादांनी काम केलंय ऍक्च्युली, याचं पाट्याचं काम करून घेतलंय, त्यामुळे थोडा असं गरगर आवाज जास्त येतोय. फरक वाटतं राव गाडी चालवताना. अरे वेगळं वाटतं, वेगळं एकदम. विजयदादांनी गाडीमध्ये डॅश कॅम पण बसवलाय बरं का. ऍक्च्युली हे गरजेचं आहे मित्रांनो, सगळ्यांनीच लावायला पाहिजे, कारण सेफ्टी खूप महत्वाची आहे. कोणत्या सिच्युएशनला डॅश कॅम कामाला येईल सांगता येणार नाही. चला आपल्या गाडीचे थोडे सिनेमॅटिक कव्हर करू. आहा, एक नंबर.
लास्टच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बोललो होतो ना, या ब्लॉगला ह्या सिरीजला मजा येणार आहे, कारण आपल्या बरोबर विजू भाऊ असणार आहे. तर विजू भाऊंच्या चॅनलला पण मस्त सपोर्ट करा आपले व्हिडिओ, आणि विजू भाऊंचे व्हिडिओ कसे वाटतायत, हा जॉईंट ब्लॉग कसा वाटतंय ते कमेंट करून नक्की सांगा. एक नंबर अशी गाडी आहे. हायवेच्या मधोमध ऍक्च्युली थांबलो होतो. दादांना आपली टोपी कन्फ्युज केला असेल, मला तरी पहिला असं वाटतं बरं का विजूदांना. आणि हे ऍक्च्युली आपल्या गाडीचं सिस्टीम थोडं वेगळं आहे. हा 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 ऍक्च्युली विजू भाऊंची हाईट कमी पडते, त्यामुळे त्यांनी शीट घेतलं होतं पुढं आपल्या जागेवरती, आणि आपली असते ऍक्च्युली याच्यावरती टोपी. हे बघायची काय ते मला लागलेली आहे पहिले 1934 पासूनची सवय, याच्यावरती मी घालतो टोपी, म्हणजे हाताला घाम वगैरे येत नाही हो, बाकी काय नाही म्हणून. आणि थंडी वाजली तर तिथून डोक्यावर घालता येते. तर मस्त असा एसीचा एक्सपिरियन्स विजू भाऊंनी घेतला. आपण 1.7चा एक्सपिरियन्स घेतला. तर आता वडोदरा 40 किलोमीटरचा प्रवास आहे, तेवढा कव्हर करून घेऊ आणि मग बाकी राहिलेली जर्नी कंटिन्यू करू. आता आपल्या डायरेक्टली रविदा ब्लॉग बघा आणि आपले सुद्धा ब्लॉग बघा, दोन्ही एकत्र बघा नंतर. आराम म्हणजे तुम्हाला कळत काय याच्यात होतं, काय त्याच्यात होतं, काय याच्यात होतं, काय त्याच्यात होतं. बॅलन्स आहे, मिक्स आहे, मस्त धमाल, मस्त मजा आहे. खरं सांगतो मजा येणार आहे. आणि भावानू सगळ्यांना शेअर करा यार, काय होतं तुम्हाला, अरे पैसे तर लागत आहेत ना, बनताय इंदा शेअर करा. आपला मराठी माणूस आणि आपला मराठी माणूस पुढे गेला पाहिजे, बस बाकी काय नाही. आता रविदादा आपल्या त्यांच्या मार्गे निघतील, आपण सुद्धा आपण आपल्या मार्गे. रविदादा थँक्यू सो मच, असाच भेटत राहा आणि मजा आली भेटून. चला परत भेटू, आपण निघत रिटर्नच्या प्रवासाला बघूया, उदयपूरला भेटू. उदयपूरला 100%. चला मग फर्स्ट टाइम गप्पा पण मारल्या, फुल धमाल मस्ती. आणि ब्लॉग कसा वाटला इथपर्यंत ते कमेंट करून सांगा. आणि मस्त अशा जर्नीज दोन्ही ब्लॉग चॅनल वरती एन्जॉय करा, कारण तुम्ही पाहिलं असेल आमच्या दोघांचे ब्लॉग थोडे वेगळे राहतात, मस्त फॅमिलीयर असे एन्जॉय करण्यासारखे ब्लॉग राहतात. भरपूर सारी माहिती असते, बिजू दादा पण भरपूर सारी माहिती शेअर करत असतात, आणि आपल्या ब्लॉगमधून आपण जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच कव्हर करण्याचा प्रयत्न करत असतो. तर चला आता पुढे जाऊन आपल्याला घ्यायचं आहे राईट. बिजू दादा जातील सरळ अहमदाबादकडे, आपण घेऊ डायरेक्टली उदयपूरकडे राईट. पुढं तरी आंघोळीला जर जागा भेटली तर आंघोळ पण करून घेऊ, कारण आज सकाळ धरून आंघोळ केली नाही. बट भेटली जागा तर नक्की उरकू, नाही तर प्रवास उरकू. रात्री 8:30चा टायमिंग दाखवतोय आपल्याला उदयपूरला पोहोचायचा, आणि आपली गाडी खाली होणार आहे तर उद्या सकाळी. तर इथं तुलसी ढाब्यावरती भरपूर अशा गाड्या लागलेल्या आहेत बरं का. आंघोळीची फॅसिलिटी तर असायलाच पाहिजे, आहे की बस का. क्या बात आहे, वा 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 वा, एक नंबर आहे का. अरे वाह, नहाने के लिए दिसलं काय दिसतंय हौद. तर चला मित्रांनो आता मस्त अशी आंघोळ उरकतो आणि मग भेटतो. एक नंबर सगळे प्लॅनिंग आपले सक्सेस झालेले आहेत. मस्तपैकी आंघोळ उरकली, गाडी पण साफ झाली, एक बादली पाणी मारलं, पुसून काढली. एक नंबर कार्यक्रम झाला. हा मस्त पैकी पूजा उरकू. आणि अजून मित्रांनो बरोबर 248 250 किलोमीटरचा आपला उदयपूरचा प्रवास आहे. आता आपल्याला दाखवत आहे मोसादा मार्गे उदयपूर असा रोड दाखवतोय. तिकडल्या ॲक्च्युली गावांची नावं कळत नाही, आणि रस्ते जास्त रेग्युलर नसल्यामुळं सगळं गणित फिसकटू शकतं. तर मस्त असा चहा घेतला, आणि हे बघा शेंगदाण्याचं पाकिट, एक भाकरवडीचं पाकिट खायला घेतलं. अजून 2 गोष्टी खायला घेतलेल्या आहेत. कुठे आहेत, कुठं काय झालं, ऍक्च्युली रात्रीच घेतले होते, अजून मुहूर्त लागला नाही. चिक्की काय होतं प्रवासामध्ये चालू काय भूक लागेल, कुठे भूक लागेल सांगता येत नाही. कसा घाम आलाय नुसता बाहेर पडत तोपर्यंत घामाच्या खळखळ धारा.
कारण आंघोळ पण झाली आणि आता 4:45चा टायमिंग आहे, म्हणजे ऊन खाली व्हायचा टायमिंग आहे. चहा घेतला तर घाम बाहेर पडला सगळा. एसी लावलेला आहे आणि एसीची काय गरज आहे ती आता जाणवतीये. म्हणजे एसी गाडी घेण्याचा काय फायदा होतो ना, हा हे उन्हाळ्यातच कळतंय. नेक्स्ट लेवल गरमी, नेक्स्ट लेवल. आरशात बघा मित्रांनो, आरशात कसली स्टिक चेकिंग. आरशात बघा, आरशात दिसले का? हा हे बघा. थांबवल्या भाऊ, गचा गच गाड्या थांबवतात. अरे याला म्हणतात बाई ड्रायव्हर. निघाला निघाला निघाला. पळाला बाई. नाही थांबला, नाही थांबला. तर अजून किती जण काय चेक करतील माहित नाही. तर पोहोचलो आपण कापरगंजच्या चौकातून. इथून घ्यायचं आहे आपल्याला राईट आणि हा रोड जातो सरळ सरळ मासोदाला. हा बघा, हा रोड हा जातो सरळ गांधीनगर. चला घेऊया राईट. यार काय मूर्खासारखी गाडी चालवतात रे इथे. खरंच विचित्र आहेत बरं का. तर काही प्रॉब्लेम नाही, निघूया बाहेर. आणि हा पेपर बाहेरच ठेवलेले आहेत. अजून पुढे 1-2 जणांनी चेक केलं तर काय करता, त्यापेक्षा आपले पेपर बाहेर राहू द्या. आता हा मासोदा हायवे मागे गेला, तो अहमदाबाद हायवे म्हणजे गांधीनगर हायवे. आणि आपण ज्या रोडने आलो तो होता आनंद हायवे. श्यामलाजीच्या थोडं अलीकडे आहे, म्हणजे बॉर्डरच्या अलीकडं. आता भूक पण लागलेली आहे, तर राज पॅलेस म्हणून इथं हॉटेल दिसतंय. तर घेऊया साईडला. पहिली पोटपूजा उरकून घेऊ, म्हणजे बॉर्डर वगैरे क्रॉस करून आपलं राहिलेलं 137 किलोमीटरचं अंतर कव्हर करता येईल. चला लावूया इथं गाडी मस्त अशी आणि घेऊया आपण जेवण करून. चला मस्त पैकी आता जेवण उरकू. मागवलं होते आज शेव टमाटर स्पेशली. हा हा, आपली डिश होते रेडी, शेव टमाटरची. आणि आपल्याला ॲक्च्युली बटर रोटी खायची सवय आहे, त्यामुळे इकडं म्हणजे तेलाची चपाती खायची सवय आहे. तर इकडं देतात सुक्या रोट्या, त्या काय आपल्याला जमत नाही, त्यामुळं लावलं आपण त्याच्यात मस्त असं तूप. चला बघूया कशी टेस्ट. भरपूर अशी भूक लागली. जेवण उरकलाय, छान होतं टेस्ट. थोडं स्पायसी होतं, म्हणजे खाल्ल्यासारखं वाटलं, जरा बरं वाटलं. मित्रांनो 9:26 झालेत आणि तारीख आहे बघा 26 फेब्रुवारी, म्हणजे आजची तारीख आणि आत्ताचा टायमिंग. आणि हा आपला हा गुजरात स्टेटचा टीपी आहे मित्रांनो. थोडा ब्राईटनेस येत असेल याच्या स्क्रीनवरती, पण मी तुम्हाला एक्झॅक्ट क्लिअर करून सांगतो काय झाला प्रॉब्लेम आणि काय होतोय प्रॉब्लेम, कसा प्रॉब्लेम असतो ते तुम्हाला समजवायचं ॲक्च्युली. हे बघा, काल रात्री 25 तारखेला 9:20 आपण टीपी काढलाय, एजंटकडून काढलाय, ठीक आहे. आणि त्याने काय गोंधळ घातलाय ते बघा. मी त्याला आज सकाळी 6चा टायमिंग सांगितलं होतं, बट त्या भाईनी 26 फेब्रुवारी आणि रात्रीचा टायमिंग आहे 9:18, म्हणजे आजची 9:18 तारीख टाकली आहे. म्हणजे मी सकाळी गुजरात स्टेटमध्ये प्रवेश केलाय तेव्हापासून आपला टीपी व्हॅलिडच नाहीये. तर आता हे तुम्हाला याच्यासाठी सांगायचं होतं की जर तुमचा टीपी व्हॅलिड नसेल तर तुम्ही अदर स्टेटमध्ये, पहिली तर तुमच्या गाडीला कोणताही इन्शुरन्स वगैरे किंवा कोणताही क्लेम, ऍक्सिडेंट काहीही पास होत नाही. या एजंटच्या मूर्खपणामुळे आपल्याला जर आज गुजरात स्टेटमध्ये पकडलं असतं, ऍक्च्युली पकडलं, पण आपलं नशीब चांगलं की आपल्याला पोलिसांनी टीपी विचारलं नाही म्हणून मी वाचलो, ठीक आहे. तर हे पहिलं क्लिअर करून घ्या. आणि जे काही कमिशन एजंट असतात ना, त्यांनी ह्यांच्या ह्या थोड्या छोट्या चुकामुळे तुम्हाला मोठं नुकसान भोगावं लागू शकतं. म्हणून थोडं सावधान. जे काही तुम्ही डॉक्युमेंट्स टीपी काढण्यासाठी त्यांना प्रोव्हाइड करतायत तसेच तुम्ही तुमचे टीपी पण चेक करून घेत जा. आणि सगळ्यात महत्वाची, जे काही तुम्ही टीपीचे रेट वगैरे ठरवतात ना, हे कमिशन किती घेतात, म्हणजे त्या टीपी काढून देण्याचे एजंट चार्जेस किती घेतोय हे पण चेक करून घ्या आणि मगच अशा लोकांकडून टीपी काढून घेत चला, नाहीतर तुम्ही फसवू शकताय आणि त्यावेळेस हे हातवर करू शकतात. काही गॅरंटी नाही, कारण कोणावरती सरळ डोळे झाकून विश्वास ठेवता येत नाही. म्हणून मी आता गुजरातच्या एक्झिट चेकपोस्टला आहे, पुढे आपल्याला राजस्थान चेकपोस्ट आहे. तर जेवण वगैरे उरकलं आणि मस्तपैकी इथंच थांबलो, बोललो एकदा टायमिंग क्रॉस होऊ द्यावा, आपला टीपी व्हॅलिड व्हावा, त्यानंतरच चेकपोस्ट क्रॉस करून पुढे जावा. तर आता टायमिंग ऑलरेडी क्रॉस झालाय, मस्तपैकी आता इथून आपण जाऊ शकतो.
आणि मग राजस्थानमध्ये एंट्री करू शकतो. तर आपण राजस्थानचा पण टिपी काढून घेतलाय. तर चला मित्रांनो, आता इथून निघायचं. पण ही एक अपडेट तुम्हाला द्यायची होती, तुम्हाला सावध करायची होती. आणि आता हे डॉगेश भाई पण भुकायला लागलेले आहेत. ते म्हणतात बाबा जा, बराच टाइम तू इथं बसून टाइमपास केलाय आणि खरंच टाइमपास करावा लागला. नाही तर ह्या चेकपोस्टवरती जर पकडला असता आणि टीपी चेक केला असतं तर फसलो असतो की नाही आपण. त्यावेळेस काय केलं असतं, जो काही दंड आहे तो आपल्याला भरावा लागला असता. कारण बिगर टीपीची आपली गाडी आजपर्यंत चालली होती आणि आपला टीपी आत्ताशिक सुरू होतोय आणि आपण सकाळपासून गुजरातमध्ये प्रवास करतोय. विचार करण्याच्या पलीकडची गोष्ट आहे. त्यामुळे सावध. तुम्ही ब्लॉग आतापर्यंत पाहिला असताना भरपूर एन्जॉयमेंट केली. त्याच्या नादामध्ये मी पण हे सगळ्या गोष्टी विसरलो होतो. बट चेकपोस्टच्या जवळ आलो त्यावेळेस मला ही गोष्ट कळाली. म्हणजे एकदा तुमच्यापर्यंत पण अपडेट द्यावा. राजस्थानमध्ये एंट्री केल्यावरती तिथं काहीतरी असं जुन्या काळातल्या बिल्डिंग सारखं काहीतरी आहे बरं का. म्हणजे असं गेट सारखं कमानी सारखं काहीतरी आहे. मला थोडंफार आठवतंय बरं का. आणि हे बघा आता हे पुढं जे दिसतंय तर हे राजस्थान इथं लिहिलेलं आहे. म्हटल्यावरती आपली बॉर्डर आली समोर. NHAI गस्त चालू आहे बरं का. रस्ता चांगला आहे पण तरी पण ही गाडी आपल्याला तिथं ब्रिज खाली भेटली होती. आणि हा आहे राजस्थानचा चेकपोस्ट. गुजरात चेकपोस्ट वरती काही त्रास नाहीये जाताना, कारण गाड्या थांबवतात तिथं पण आपल्या गाड्यांना काही थांबवलं नाही. आणि हा मला वाटतं राजस्थान एक्झिट. आणि आता आपण जस्ट केले राजस्थान एंटर. वेलकम टू राजस्थान. हा गुजरात चेकपोस्ट बरोबर, गुजरात पोलीस. आणि इथं आहे हे बघा, हा बोलो ना महाराणा प्रताप के राजस्थान में आपका स्वागत है. हे बघा हे स्ट्रक्चर आहे जुन्या काळात. स्वागतम वीरभूमी राजस्थान. वेलकम टू राजस्थान. चला साहेबांनी लाईट दिलेली आहे. बोलो 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 बोलो. उदयपुर. अरे वो बल्ब है, बल्ब बल्ब है, बल्ब. अरे सर कहा पता कुछ नहीं, मेरे पॉकेट में एक फटा 20 का नोट पड़ा है. याद हुआ आपको? मेरे को भी वही था. हाँ एक 20 का नोट पड़ा है. देखो उतना 100 रहने दो मेरे लिए मालिक. सब है डॉक्यूमेंट्स वगैरह सब क्लियर. अरे वो छुट्टा है, फटा है यार. देखो वो भी नहीं दिया, चाय वाले ने भी नहीं दिया. अरे उतना तो 100 रुपए तो रहने दो. हाँ 100 रुपए रहने दो मालिक, उतना ही पड़ा है. हाँ 50 दे दो ना मालिक. खाना तो खा लूंगा यार, खाना तो खा लूंगा. ये फटा है नोट. अरे सच में फटा है, झूठ नहीं बोलूंगा यार. तो रहने दो ना फिर. खाना तो खा लूंगा यार, खाना खा लूंगा, खाना खा लूंगा जाके आगे यार. खाना भी नहीं खाया. हाँ चलो कोई बात नहीं, कोई बात नहीं. थैंक यू सर जी. कसं आहे प्रेमाची भाषा. चुकून ती 100ची नोट राहिली होती पाकिटात बरं का. असं धटिंग नाही ना, प्रेमाने बोलल्यावरती जाऊ द्या. आता काय करता ऍक्च्युली नाहीये, पण आता ही सवय कोण मोडणार आहे काय माहित नाही. जाऊ द्या. चला काय दिले नाही आपण निघालोय. तिकडून पण चेकपोस्ट आहे, तिथं पण गाड्या बॅरिगेटिंग आहे. आणि वेलकम टू राजस्थान. गंमत पाहिली असेल मित्रांनो. हे अशा आपल्या सध्या चेकपोस्टच्या कंडिशन आहेत. 20 दे बाबा, 30 दे बाबा, 50 दे, 100 दे. आणि लाईन पाहिली का केवढी लांब आहे. काय करावा. चला फायनली वेलकम टू राजस्थान. राजस्थान म्हणलं का नुसतंच वाळवंट नाही बरं का मित्रांनो. ऍक्च्युली हा जो परिसर आहे ना उदयपूरच्या अलीकडचा आणि उदयपूरचा, तर राजस्थान म्हणजे इकडे हिल, डोंगर, छोटे छोटे पर्वत, आरवलीची रांग, हे सगळ्या गोष्टी ह्या पट्ट्यात आहेत. आणि उदयपूरला स्पेशली म्हणलं जातं की सिटी ऑफ लेक. हा घाट ऍक्च्युली आपण जो घाट चढून चाललोय वरती उदयपूरकडं, तर हा छोटासा घाट आहे, मस्त असा घाट आहे. आणि उदयपूरचं सौंदर्य दिवसा पाहण्यासारखं. ऍक्च्युली मी त्याचा एक सेपरेट ब्लॉग बनवलेला आहे, नक्की जाऊन बघा. त्याची लिंक मित्रांनो तुम्हाला ह्या ब्लॉगच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल किंवा तुम्हाला पार्ट 3 मध्ये पण भेटेल डिस्क्रिप्शनला. त्याची लिंक पार्ट 1च्या याच्यामध्ये पण मी ऍड करून दिलेली आहे. नक्की जाऊन बघा. खूप छान असं उदयपूरचा तो ब्लॉग आहे. म्युझियम वगैरे सगळं कव्हर केलं आहे. खूप छान आहे, नक्की पाहण्यासारखं आहे. आणि कमेंट करा त्या ब्लॉगच्या खाली की दादा मी हा ब्लॉग आज परत बघतोय, पाहण्यासारखा आहे. नक्की बघा. तर चला मित्रांनो हा घाट क्रॉस करून घेऊ आणि राजस्थानमधील उदयपूरच्या जवळ जाऊन थांबू.
11:58 आलेत, म्हणजे 12 वाजायला आलेत आणि आपलं अंतर राहिलं 33 किलोमीटरचं. आणि आत्तापर्यंत आपण जी काही जर्नी कंप्लीट केली ते 861 किलोमीटर आणि हे 33 असं मिळून 894 किलोमीटरची मित्रांनो टोटली आपली जर्नी झाली. आणि आपण ज्यावेळेस जागेवरतून लोकेशन त्यावेळेस सेट केलं होतं त्यावेळेस 891 किलोमीटर काहीतरी दाखवत होतं. 2-3 किलोमीटरचाच फरक पडला. तर मस्त असा प्रवास आपण कव्हर करत उदयपूरच्या बायपास थोडा अलीकडे थांबला. इंडियन ऑइलचा शेजारीच पंप आहे. मग आता इथं आराम करता येईल, कारण हा ब्लॉग खूप मोठा झालाय. बाकी हिशोब वगैरे सगळ्या गोष्टी आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये कव्हर करू. तर आजचा ब्लॉग कसा वाटला आणि इथपर्यंत पाहिला असेल तर मनापासून धन्यवाद. चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. मस्त अशी सिरीज आहे, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा. मस्त जर्नी तुम्हाला एन्जॉय करता येईल. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सगळ्यांना गुड नाईट आणि जय शिवराय.